नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षित आहे का माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 1 लाख सबस्क्राईब आपल्याला 1 वर्षात पूर्ण करायचं आपण टार्गेट घेतलंय. तर आजचा विषय आहे इलेक्शन नगरसेवकचं, जे आता 15 तारीखला झालंय. तर माजी नगरसेवक दुर्योधन नारायण पाटील यांची धर्मपत्नी विनीता दुर्योधन पाटील या उभे होते. भावना आता यांचं जिंकण्याचं रिझन काय असेल की खूप पैसा आहे, खूप हे केलं नाही. पैसा तो सगळ्यांकडे आहे भाऊ. कारण की जे दुर्योधन साहेबांनी जे एवढं विश्वास कमवले आणि त्यांनी जनतेसाठी एवढं काम केले, कारण की त्यांचंच एक नाही तर माझ्या बाजूला तुम्हाला 2 फोटो दिसत असेल. या दोघी नगरसेवक यांना जिंकून आणण्याचं, यांच्यासाठी एवढी मेहनत करण्याचं जो रिझन आहे ते दुर्योधन दादांनी जे मेहनत केली, जे काम केले एवढ्या वर्षात. कारण की आता माझे नगरसेवक आहे, पण याच्या आधी 2-3 वेळा हे नगरसेवक होते आणि यांनी हॅट्रिक लावली. का लावली? का पैसा होता म्हणून? नाही, कारण की जनतेचा विश्वास आणि जनते आपल्या सोबत होती म्हणून यांनी निवडून आले. स्वतः बायकोला निवडून नाही आणलं तर एक सोडून 2 नगरसेवक निवडून आणणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. दुसरी नगरसेविका हर्षिता या ताईंना निवडून आणलं आणि स्वतःच्या बायकोला निवडून आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. विनीता पाटील या ताई आणि हर्षिता ताई निवडून आले. या दोघं नगरसेवकांना निवडून आणलं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की इलेक्शन मध्ये खूप पैसा वाटला जातो, पण दुर्योधन दादांचा विषय वेगळा आहे. कारण की हा नाव कापी नाहीये. नाव कापी फक्त बोलतात ना, एक नामी कापी आहे. नाही दादा, नाम कापी तर असं तर लई डायलॉग व्हायरल होतोय, पण त्याच्या मागाचं रिझन जनतेसाठी धडपड करणारं, जनतेसाठी तुटून जाणारा आणि जनतेचा विश्वास जिंकणारा माणूस आहे. दुर्योधन हा फक्त एक नाव नाही, तर जनतेसाठी केलेलं काम आणि जनतेसाठी धडपड केलेली मेहनत. कारण की एवढ्या वर्षात दुर्योधन पाटील हा फक्त एक नाव नाही, तर पूर्ण आंबिवली शहरात गाजलेलं नाव आहे. कुठं पण गेलं तर नाव सांगितलं, तर दादांचं नाव सांगितलं तर हा इथलं आहे का केलेलं काम. कारण की कुठं पण काय पण काम असो, आधार कार्ड, पॅन कार्ड, असे ते आधार कार्ड एक तुम्हाला नॉर्मल गोष्ट वाटत असेल, पण जर त्या गोष्टीसाठी तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर दादाच्या ऑफिसमध्ये गेले, तुम्ही या दादाला फोन केला तर दादा तुमच्यासाठी उभा राहतो. हा मी नाही बोलत, हा जनता बोलते. कारण की तुम्ही बघू शकता किती पब्लिक नाचतायत, किती खुशी मनवतायत. कारण की माहिती आहे ना, आपला माणूस निवडून आलो तर आपल्याला किती खुशी होते आणि किती अभिमान वाटतो. मला तुम्ही एक विषय सांगा की इलेक्शन मध्ये किती लोकांनी पैसे वाटला असेल? कोणी आलं का निवडून? किती? चला, पैसे वाटून कितीदा निवडून येऊ शकतो? 1 वेळा, 2 वेळा. या माणसाने 5 वेळा निवडून आलंय, स्वतः निवडून आणलं. बायको पहिले हर्षिता पाटील, माफ करा, हर्षिता या ताईंना निवडून आणलेलं याच्या आधी 5 वर्ष आधी. त्याच्यानंतर आता बायको निवडून आली त्या सीटवर आणि हर्षिता ताईला मांडा या सीटला उभं केला. तिथून पण त्यांना निवडून आणलं. कारण की तेवढी मेहनत केली त्या व्यक्तीने. कारण की ते बोलतात ना, सुरुवातीपासून स्टार्ट करणं आणि बापाचे दमवर उडी मारणं याच्यात खूप फरक आहे. पण दुर्योधन साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर खूप सारी मेहनत करून आणि आंबिवली शहर आणि वडवली, आटाळी आणि मांडा आणि नेपचून या जनतेचे विश्वास जिंकून आपले उमेदवार निवडून आणलं स्वतःच्या हिमतीवर, ना पैसा खर्च करता. कारण की किती पण पैसा खर्च करा, तर तुम्ही जर विकास काम केलं नाही आणि जनतेचं काम केलं नाही तर तुम्हाला कोणी उभं करत नाही. यांनी दुर्योधन साहेबांनी करून दाखवलं आणि त्यांनी करून नाही दाखवलं तर जनतेचा विश्वास जिंकून आपल्या माणसाला निवडून आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की त्या माणसाचा चेहराही कापी होता. कारण की तुमच्या नावावर मतदान नाही केलं, त्याच्या नावावर मतदान केलं. कारण की त्या व्यक्तीने खूप मेहनत केली आणि जनतेला निवडून दिलंय. जनतेने निवडून का दिलंय? कारण की जनतेचं खूप काम होतोय. आडी अडचण असो, दवाखान्याचं असो, या घराचं काम असो, या नालेचं काम असो, या रोडाचं काम असो, साहेबांनी केलंय म्हणून त्यांना निवडून दिलंय.
तर आजचा विषय एवढंच होतं. काही चुकलं असेल तर माफ करा. नवीन व्यक्ती आहे मी, मला पण एवढं बोलायला जमत नाही, तर ट्राय करतोय. तुमच्यासाठी घेऊन आलोय दुर्योधन नारायण साहेबांचा व्हिडिओ, आणि त्यांच्यासाठी तरी लाईक शेअर आणि कमेंट करा. अजून याच विषयावर आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण की साहेबांचं आपण थोडंसं बाईट घेऊ आणि साहेब काय बोलतात जनतेविषयी, आणि जनतेने त्यांना एवढं निवडून दिलं, त्यांना काय वाटतंय आणि जनतेला काय वाटतंय याच्याबद्दल आपण नक्की तुमच्या समोर येऊ. आणि काय चुकलं असेल तर माफ करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी फेसबुक पेजला